नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफस्टाईल या माझ्या व्लॉग चॅनलमध्ये. तर आजच व्लॉगची सुरुवात तर क्लिनिंगपासून झाली. तर मी क्लिनिंग करतच होते, पण यांची मस्ती काही तिथे बसूनच चालू होती, पण मला ही काय करून द्यायचं नाही व तेही काय करत नाही. तर मी इथे क्लिनिंग करत होते. तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा म्हटलं तरीही मला आता हे प्रोडक्ट्स क्लीन करावं लागतात, नाही तर हे सारखे यावरती चढतात, हा काही हात लावतात, त्यामुळे क्लीन करून ठेवावं लागतं. खूप पटपट असं हे खराब होतं हे दोघे, कारण यावरती चढतात. तर छान असं इथे मी लिक्विड घेतलेलं आहे. तर पाण्यामध्ये विम लिक्विड मिक्स करून एक स्प्रे बॉटल बनवलेली आहे व त्याच्या साहाय्याने हे क्लीन करते व फॅन चालू करायचा म्हणजे अगदी पटपट असं क्लीन होऊन जातं. तर त्यालाही माझ्यासारखंच इथे क्लीन करायचं होतं. तर काही नाही हो, फक्त त्या पाण्याच्या बॉटलबरोबर खेळण्यासाठी यांना क्लिनिंग करायची असते, तर तेच चालू होतं. त्यानंतरने इथे खिडक्याही आता क्लीन करून घेतलेल्या आहेत. तर हे आगारोचं व्हॅक्यूम क्लीनर आहे, तर खूप छान असं निघतं. तर खिडक्यातील जी जाळ्यांवरती बसलेली घाण धूळ आहे तर ती पटकन अशी याने निघले जाते व खूप उपयुक्त असं आहे. तर नक्की तुम्ही घेऊ शकता. त्यानंतरने खिडक्यांची ज्या आपल्या खाचा असतात तर त्यामधीलही घाणी खूप छान असं काढलं जातं. तर त्याला अशा प्रकारे अटॅचमेंट असते, तर त्यापासूनच आपण खिडकीतीलही घाण आहे तर ती काढू शकतो. तर खूप छान असं आहे, तर अगदी छान असं निघतं. तर मी महिन्यातून एकदा तरी खिडक्या अशा प्रकारे क्लीन करते, म्हणजे अगदी चकाचक अशा राहतात. व मला सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे किचन ट्रॉल्यांसाठी झालेला आहे. तर किचन ट्रॉल्यातील सर्व जी काही घाण धूळ काही खरकटं पडलेलं किंवा मग काही ह्या पोरांनी टाकलेलं असेल तर पटकन निघतं. व हे जे कपाट बनवलेलं आहे तर त्याचंही खूप छान असं क्लिनिंग होऊन जातं. तर खालच्या साईडला आपल्याला काढता येत नाही, तर मी अशा प्रकारे व्हॅक्यूम करून काढते. खूप छान असं निघलं जातं, अगदी चकाचक होतं. तर त्यानंतर मी धूळ पाहू शकता किती साचलेली आहे. फक्त एवढंच मी क्लीन केलेलं आहे, तर एवढंच असलेलं आहे. आठवड्यातून एकदा मी हा व्हॅक्यूम वापरते, म्हणजे खूप पटकन असं खराब होत नाही. तर रस्त्यावरतीच घर असल्यामुळे धूळ ही सारखीच होती, तर नक्कीच आठवड्यातून एकदा मी क्लीन करते. व हे जे राहिलेले कपाट्स आहेत तर ते मी पटपट असं क्लीन करून घेते. व आतील इथे मी फिल्टर लावलेला आहे तर तोही क्लीन करते, कारण आपण पाणी घेताना इथे हात लागले जातात. तर व इथे मिक्सर आहे तर तेही क्लीन करून देते. तर मी सर्व क्लीन करत होते. तर हे दोघे काही किचन ओट्यावरून खाली उतरायचं नावच घेत नव्हते. मग त्यांना तसंच खेळायला इथे नादवलं व मी पटपट असं क्लिनिंग केलं. तर इथून मी गेले की लगेच हॉलमध्ये आले लुडबुड करण्यासाठी. तर त्यांची लुडबुड माझ्यामध्ये चालूच असते. तर इथे लगेच मी सर्वच आता क्लीन करून घेतलेलं होतं, कारण एकदा का कंटाळा आला तर आपल्याला काही करू वाटत नाही. व आला उत्साह तर लगेचच सर्व क्लीन करून घेतलेलं आहे, अजिबात थांबलेलं नाही. तर खिडक्या व दारे आहे तर तीही क्लीन करून घेतली. व यांचं मध्ये मध्ये चालूच असतं लाईटी लावायच्या. आज आहे आमच्याकडे माशाचा बेल, मासे बनवायचे बिना वाटण. तर मी तुम्हाला आज माझ्या पद्धतीचे मासे दाखवणार आहे. तर कांदा टोमॅटोचं वाटण न करता मी मासे कसे बनवते, अगदी चमचमीत होतात, तर ते दाखवते. तर यांचे मासे धुवत होते तर कसे पाहत होते. तर वाटणामध्ये इथे भरपूर असं खोबरं आहे तर ते बारीक करून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर आलं लसूण पेस्ट नसेल तर तुम्ही इथे आलं व लसूण या खोबऱ्यामध्ये टाकू शकता. तर हे आपण आळणी व रस्सा भाजीसाठी वापरणार आहे. व आता सर्व माशांसाठी वाटण करूया. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या घेतलेल्या आहेत व भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. हे वाटण आपण सर्व माशांच्या रेसिपीसाठी वापरू शकतो. तर 1 चमचा इथे भरून मी आलं लसूण पेस्ट टाकलेले आहे. त्यानंतर इथे कोकम भिजत घातले होते तर ते चांगले स्मॅश करून घेतले व जे आहे तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे. हे स्मॅश केलेलं जे पाणी आहे तर ते यामध्ये टाकून त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं इथे खोबरं टाकलेलं आहे व हे सर्व मिश्रण आहे तर मिक्सरला चांगलं बारीक होईपर्यंत पेस्ट केलेली आहे. तर ही पेस्ट आपण सुक्या माशांसाठी वापरू शकतो. तर थोडंसं एवढ्या 2च वाटणामध्ये आपण मासे बनवणार आहे. तर माशांना हळद व मीठ लावून घेतलेलं आहे व ते सर्व एकसारखं असं मिक्स करून हळद व मीठ लावून घेतलेलं आहे. व थोडंसं टायमिंग असेल तर मुरण्यासाठी ठेवू शकता, नसेल तर लगेच करण्यासाठी घ्यायचं. तर इथे मिरची पावडर, धने पावडर व आपल्या घरचं जे कांदा लसूण मसाला आहे तर ते थोडंसं घेतलेलं आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं व आपण तयार करून घेतलेलं वाटण आहे तर ते टाकून मिक्स करायचं. तर आपल्याला इथे कॉर्नफ्लॉवर, मैदा किंवा काहीही वापरायचं नाही. तर एवढ्याच ह्याच्यामध्ये आपलं
मासे तयार होतात. तर नक्कीच ट्राय करून पहा. तर चला तर मग अळणी रस्सा भाजी बनवूया. तर इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं जे वाटण आहे तर ते फक्त 1 चमचा टाकायचा, खूप जास्त टाकायचं नाही, कारण त्यामध्ये मिरची आहे. तर थोडंसं खोबऱ्याचा कूट टाकून चांगलं भाजून घ्यायचं. यामध्ये येसूर आहे तर तो एक अर्धा चमचा टाकलेला आहे व त्यानंतरने एक माशाचा मुंडक्याचा तुकडा टाकलेला आहे व चवीनुसार मीठ व हळद टाकून मिक्स करून घेतलेला आहे. तयार झाला आपला अळणी रस्सा. चवीला तर म्हणाल तर अगदी अप्रतिम. माझ्या तरी बाळांना खूप आवडतं, तर त्यांच्यासाठीच बनवलेला होता. त्यानंतर आता तिखट रश्श्यामध्ये करण्यासाठी ते 2 चमचे हे वाटण घेतलेलं आहे व राहिलेलं जे खोबऱ्याचा कूट आहे तर तो टाकलेला आहे व 1 चमचा भरेल एवढा येसूर घालून त्यामध्ये मिरची पावडर, कांदा लसूण मसाला व धने पावडर टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे. वाटण छान असं परतलं, तेल सुटेपर्यंत घ्यायचं, म्हणजे आपल्या माशाला चव खूप छान येते व अगदी काहीही टाकायची गरज नाही. तर एवढ्यातच आपले मासे खूप छान असे होतात. चवीनुसार मीठ टाकून तेल सुटलं की यामध्ये एक माशाचा पीस टाकून पाणी ओतून शिजण्यासाठी ठेवायचं. अगदी झटपट असे बनणारे हे मासे तयार झाले. चवही खूप छान अशी लागते. तर नक्की करून पहा. तर चला तर मग आता फ्राय करूया. तर तव्यावरती तेल टाकलेलं आहे वर त्यावरती छान असे आपल्याला मासे आहेत तर ते मांडून अगदी झाकण ठेवून 2-2 मिनिटांनी आपल्याला पलटी करायचं आहेत व तयार झालेले आहेत आपले छान असे फ्राय. तर कोणतेही जास्त वाटण न करता व अगदी छान असे साध्या सोप्या पद्धतीमध्ये बनणारे ही माशाची भाजी झालेली आहे. कशी झाली ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर आमचे तर लांडगे टपूनच होते केव्हा तयार होते व मला कधी मासे खायला भेटतात, त्यांना भरपूर असे आवडतात. तर कशी वाटली रेसिपी ते नक्की सांगावं. ब्लॉग आवडल्यास सबस्क्राईब करा. तर आता जेवण तर झालं, तर क्लिनिंग तर झालीच पाहिजे ना. तर सर्व छान असं आवरून घेतलं. ब्लॉग आवडल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.